लोकसभा निवडणूक सुरू आहेत. मतदान काही दिवसांवर आलेलं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आणि त्यासाठी नेते जे आहेत ते मतदारसंघ पिंजून काढतायत. अनेक पाठिंबे सध्या नेत्यांना मिळताना दिसते. आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत. रोटरी क्लबच्या सदस्यांनी भेट घेतली. काय चर्चा झाली? नाही, फक्त चर्चा झाली. आमचं उमेदवारी कशासाठी हे सगळी माहिती दिली आणि ते बहुसंख्येने इथं हजर झाले. प्रचाराचा एक तो भाग आहे तो केला आहे आपण. 100 सभांचं तुमचं टार्गेट दिसतंय. जवळपास 72-73 सभा झालेल्या आहेत. कसं सामोरं जातं या निवडणुकीत? नाही, आम्ही आता आमच्याकडे मी एकटाच आहे, दिनेश भाऊ आहे आणि राजकुमार आहे. त्याच्यानं प्रचंड 10 दिवसापासून मी सातत्यानं सभा करतो आहे. रात्री 2-3 वाजता, सकाळी 6 वाजता उठतो आणि कामाला लागतो आहे. मेहनतीमध्ये आमचा कार्यकर्ता आणि आम्ही कुठेही कमी नाही, आमचा उमेदवार पण कमी नाही आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकांना उमेदवाराबद्दलचं आकर्षण आणि उमेदवाराबद्दलचा चांगुलपणा, त्यांचं गुडविल, त्यांच्या वडिलांनी केलेलं काम त्यांना मला वाटतं विजयापर्यंत निश्चित नेईल आणि प्रहारनं एकंदरीत जो काही 20 वर्षात केलेली एकंदरीत कामाची पद्धत आहे ते लोकांना पटतं आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी राणांकडनं नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, योगी आदित्यनाथ, आज अजित पवार यांच्या सभा होत आहेत. आणि दुसरीकडे बळवंत वानखेडे यांच्यासाठी उद्धव ठाकरे आहेत. शरद पवार मैदानात उतरले, त्यांच्या सभा होणार आहेत. संजय राऊत देखील. त्या तुलनेत तुम्ही एकटं संपूर्ण धुरा सांभाळताय. ज्यांचं मत नाही त्यांच्या सभा होत आहे, ज्यांचं मत आहे ते आमच्यासोबत आहे. हा 2 मधला फरक आहे. ज्यांचं मतच नाही इथे त्यांच्या सभा करून फायदा काय? जनतेच्या सभा जनता घेत राहतं. कसं आहे, मला माहीत आहे का मी 2004मध्ये निवडणूक लढलो होतो आणि मी आणि माझी पत्नी म्हणजे नैना हे आम्ही दोघंच जण सभा घेत होतो आणि कार्यकर्ता प्रचंड मेहनत करत होता आणि जनता प्रतिसाद देत होती. सभा सगळ्या नेत्यांच्या झाल्या. आम्ही 5,000 मतांना पडलो. आता आम्ही थोडंसं 20 वर्षात आमच्याकडे राजकीय नॉलेज वाढलेलं आहे, राजकीय डावपेच आमच्याकडे भरपूर आलेला आहे, आमची ताकद पण वाढलेली आहे. त्याच्यानं ही निवडणूक खूप आम्ही व्यवस्थित बाय प्लॅनिंग आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही हे निवडणूक जिंकणार आहोत. Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. दिनेश बुब तुमचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर रवी राणांनी काही गंभीर आरोप केले. तुम्हाला माहीत आहे, जुगार खेळत असतील किंवा दारू पित असतील असे गंभीर आरोप राणांनी केलेले आहेत. कसं मला वाटतं निवडणुकीत व्यक्तिगत अशा आरोपावर कोणी जाऊ नये. आम्ही जर त्यांच्या व्यक्तिगत अशा सगळ्या गोष्टी काढत बसलो तर त्या फार कठीण जाईल त्यांनी असं करू नये. सार्वजनिक जीवनामध्ये तो माणूस दिनेश भाऊ हा रवी राणापेक्षा लाखपटीनं चांगला आहे. त्यानं ज्या पद्धतीनं दिनेश भाऊनं काम केलं ते मला नाही वाटत ते रवी राणाजी करू शकले. आपण तर चित्रपटातले आपण जर काही सीन पाहिले तर खुलेआम तुम्ही दारू पिताना दिसतात. मग आम्ही हे काढायला नाही पाहिजे, पण तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात असाल तर तुमच्याही बऱ्याच गोष्टी दिसन ना. तर हे बरोबर नाही. व्यक्तिगतरित्या इथल्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणं मला नाही वाटत चांगलं आहे. शेवटला प्रश्न. काल देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावरती, दर्यापूरमध्ये जाहीर सभा झाली नवनीत त्यांनी मित्रपक्षांचं सर्वांचं जवळपास नाव घेतलं. तुम्ही महायुतीमध्ये आहे, पण त्यांनी तुमचं नाव घेणं टाळल्यात. कुठेतरी आता महायुतीतनं बेदखल केला जातं बच्चू कडूंना. मी त्यांचा आभार मानतो देवेंद्रजीचं की त्यांनी आमचं नाव नाही घेतलं. नाव घेतलं असतं तर मोठ्या शंका निर्माण झाल्या असत्या. त्यांनी आमचंच काम केलं. काल परवा मोदीजी वर्धेला आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की आपकी अगर नाराज़ी है तो मैं देखकर इनको वोट मारो. म्हणजे मोदीजीनं हे स्पष्ट सांगितलं का आमचा उमेदवार कार्यक्षम नाही आहे, ते काही करूच शकत नाही. हे इतकं स्पष्ट त्यांनी संदेश दिला जनतेला आणि याच्याहून स्पष्ट होते का ते कार्यक्षम नाही आहे. मी कोणाच्या नावानं मत मागतोय, मला कोणाच्या नावानं मत मागायची वेळ येतं हे सिद्ध होतं का आम्ही कार्यक्षम नाही आहे. आणि मोदीजीसारख्या नेत्याला हे मनाची वेळ आणू देणं उमेदवार हे मोठी शोकांकित आहे, दुर्दैवी गोष्ट आहे.
होते आमदार बच्चू कडू, कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.